गुड मॉर्निंग. आज आपण प्रकरण 6 सर्कल, याला मराठीमध्ये आपण वर्तुळ म्हणतो, या प्रकरणामधील अभ्यास क्रमांक जो आहे संकीर्ण प्रश्नसंग्रह जो आहे त्यातली उदाहरणं पाहणार आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधील किंवा याला आपण प्रॉब्लेम सेट म्हणतो, प्रॉब्लेम सेट 6 मधील प्रश्न पहिला जो आहे तो मी तुम्हाला आता समजावून सांगतो. बघा, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर्स अँड फिल द ब्लँक्स. म्हणजे थोडक्यात रिकाम्या जागा भरा, त्या अचूक पर्याय निवडा. रेडियस ऑफ सर्कल इज 10. आधी इंग्लिशमध्ये सांगतो. रेडियस ऑफ सर्कल इज 10 आणि डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. बघा बघा, रेडियस, डिस्टन्स म्हणजे अशा आकृती काढायची, प्रत्यक्षात सोडून बघायचं. हे केंद्र, ही कॉर्ड, ही रेडियस, म्हणजे डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर. पी, ए, बी आणि एम. बरोबर, पी एम डिस्टन्स शब्द आला ना, म्हणून पी एम लंब ए बी, पी एम परपेंडिक्युलर ए बी. म्हणजे म्हणायचं परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. एम बरोबर एम बी बरोबर 1/2 ए बी. याच्या कंसात द्यायचं हे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. हा, तुम्हाला काय दिले? रेडियस ऑफ सर्कल 10. ओके, रेडियस. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 6. फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड. आता मराठीत सांगतो बघा. वर्तुळाची 10 सेंटीमीटर वर्तुळाची त्रिज्या आहे. जीवेचं केंद्रापासूनचं अंतर 6 सेंटीमीटर आहे. जीवेचं केंद्रापासूनचं अंतर हे लंब असतं, म्हणून पी एम लंब ए बी. मग एम बरोबर एम बी बरोबर 1/2 ए बी. म्हणजे तुम्ही काय म्हणाल? वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. काय दिला कंसात? वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलं जीवेला दुभागतो. तुम्हाला ए बी काढायचं, याला दिलेला आहे तुम्हाला नाही, मग त्याला 1 म्हणायचं. जर ए बी म्हणायचं आपण टाकतो इथं, पण तिथं दिलेलं नाही. काटकोन त्रिकोण पी एम मध्ये पायथागोरस, तुम्हाला अंतर दिलेलं आहे बघा जीवेचं 6. काटकोन त्रिकोण पी एम मध्ये पायथागोरस प्रमेयाने पी ए चा वर्ग बरोबर पी एम चा वर्ग अधिक ए एम चा वर्ग. पी ए 10 आहे, पी एम 6 आहे. 100 बरोबर 36 अधिक ए एम वर्ग. 36 वजा होईल, ए एम वर्ग बरोबर 64 होईल. 2 वर्गमूळ घेऊन ए एम किती? 8. ए एम 8 आला बघा, म्हणजे ए एम बरोबर 1/2 ए बी भागिले 2 गुणिले होईल. ए बी बरोबर ए एम ची किंमत भरायची आपल्याला. 8 बरोबर 1/2 ए बी. इथं म्हणायचं 1 वरून इंग्लिश वाले म्हणतील फ्रॉम 1 भागिले 2 गुणिले होईल. इथं बाय इंग्लिश वाले म्हणतील बाय पायथागोरस थेरम, राईट अँगल ट्रायंगल पीएम. आणि मराठी वाले म्हणतील काटकोन त्रिकोण पीएम मध्ये पायथागोरस थेरम. ए बी येतो 16. त्याचा पर्याय कोणता आहे? ए. सेम गणित आहे बघा. तसंच एक चौथं, लेंथ ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल इज 24. लेंथ ऑफ अ कॉर्ड म्हणजे ए बी दिली आहे तुम्हाला मराठीत, आधी इंग्लिश मध्ये सांगतो. डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर म्हणजे हे अंतर किती दिले? 5. म्हणजे पीएम 5 दिले. चौथा गणित सांगितलं काय? देन रेडियस ऑफ द सर्कल इज डॅश डॅश. तुम्हाला रेडियस काढायची, मराठीत सांगतो बघा. जीवेची लांबी 24 सेंटीमीटर असून जीवेचं केंद्रापासूनचं अंतर 5 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. जीवेची लांबी दिली म्हणून ए बी, केंद्रापासूनचं अंतर म्हणजे पी एम आणि त्रिज्या काढायची म्हणजे पी ए काढायची. ओके, सेम पी एम लंब ए बी, पी एम परपेंडिक्युलर ए बी, ए बरोबर एम बी बरोबर 1/2 ए बी. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलं म्हणजे जीवेला दुभागतो. इथं एम बरोबर 1/2 ए बी किती दिलेली तुम्हाला? 24. एम 12 बरोबर आहे. काटकोन त्रिकोण पी एम मध्ये पायथागोरस प्रमेयाने बाय ही राईट अँगल ट्रायंगल पी एम बाय पायथागोरस थेरम लिहायचं. पी ए वर्ग बरोबर 5चा वर्ग 12चा वर्ग. सोडवा. काय? पी ए वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 25 अधिक 144 169. हा 13चा वर्ग आहे.
दोघा वर्गमूळ घेऊ, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. पी ए 13 येईल म्हणजे रेडियस ऑफ सर्कल इज 13, वर्तुळाची त्रिज्या 13 आहे. चौथ्याचं उत्तर 13 आहे बघा, बी. आता पाचवं सांगतो बघा, लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ रेडियस 2.9 सेंटीमीटर इज लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड. तुम्ही पहिली लॉंगेस्ट कॉर्ड विचारली, तुम्ही म्हणायचं लॉंगेस्ट कॉर्ड सॉरी डायमीटर इज लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल. मराठीमध्ये काय लिहिणार? व्यास ही सर्वात मोठी जीवा असते. मराठी काय म्हणणार? व्यास ही सर्वात मोठी जीवा असते. म्हणजे डी बरोबर 2 आणि 2 गुणिले तुम्हाला काय 2.9 मराठीत सांगायचं राहिलं, 2.9 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवेची लांबी काढा. सर्वात मोठ्या जीवेची लांबी काढा. त्रिज्या 2.9 दिली, सर्वात मोठी जीवा. तुम्ही काय म्हणणार? वर्तुळाची सर्वात मोठी जीवा व्यास ही सर्वात मोठी जीवा असते, म्हणून डी बरोबर 2 गुणिले 2.8 म्हणजे 28 गुणिले 56 5.6 सॉरी 29 येते. 29 गुणिले 58 होईल 2.9 आहे. सो 5.8 इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. 5.8 ही सर्वात मोठी जीवा असते. त्यानंतर दुसरं, पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल ऑल अँगल बायसेक्टर ट्रायंगल इज कॉल्ड. बघा बरं का, त्रिकोणाच्या तिन्ही अँगल बायसेक्टर म्हणजे कोण दुभाजक, त्रिकोणाच्या तिन्ही कोण दुभाजकांचे संपाद बिंदूला टिंबटिंब असं म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे, नीट सांगतो बघा, लक्ष द्या, पुन्हा एकदा लक्ष द्या. झालेले आपले त्रिकोणाचे तिन्ही कोण दुभाजक ऑल 3 अँगल बायसेक्टर्स. बघा हा त्रिकोण ट्रायंगल, ह्या अँगलचा बायसेक्टर, ह्या अँगलचा बायसेक्टर आपण कसा काढतो? अंतर्वर्तुळाला इन सर्कल, आणि याचा एक काढला समजा, ती एका पॉइंट मध्ये शकतात, त्याला आपण इंग्लिश मध्ये इन सेंटर म्हणतो. ऑल 3 बायसेक्टर्स ऑल 3 अँगल बायसेक्टर्स आर कॉन्करंट and their point of concurrence is called in center. त्याचा आय या अक्षर वापरतात. मराठीमध्ये त्रिकोणाचे तिन्ही कोण दुभाजक हे एक संपाती असतात, म्हणजे एका बिंदूत छेदतात आणि त्या संपात बिंदूला अंतर्मध्य असं म्हणतात. काय म्हणतात मराठीमध्ये? अंतर्मध्य. आता लंबदुभाजक, ह्या बाजूचा लंबदुभाजक घेतला समजा आपण, ह्या बाजूचा घेतला आणि ह्या बाजूचा पण घेतला, तिन्ही लंबदुभाजक इथे भेटतात. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे लंबदुभाजक एक संपाती असतात आणि त्यांच्या संपात बिंदूला, एक संपाती म्हणजे तिघ एका बिंदूत भेटतात, त्यांच्या संपात बिंदूला परिकेंद्र म्हणतात. अलग अलग लक्षात. All 3 perpendicular bisectors of sides of a triangle are congruent and their point of concurrence is called circumcenter आणि denoted by C. झालेलं आहे आपले. मग आता the point of concurrence of all angle bisectors of triangle is called, ती C आकडे बघा, in center. मराठीमध्ये अंतर्मध्य असेल बघा. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे लंबदुभाजक हे त्रिकोणाच्या तिन्ही लंबदुभाजकाच्या संपात बिंदूला टिंबटिंब असं म्हणतात, अंतर्मध्य. सर्कल विच पासेस थ्रू ऑल द व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल. बघा त्रिकोणाच्या तिन्ही व्हर्टेक्स मधून सर्कल जाते, याला सर्कल म्हणतात. सर्कल त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूमधून जाणाऱ्या वर्तुळाला परिवर्तुळ असं म्हणतात आणि तिन्ही बाजूला आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? आंतरवर्तुळ, इन सेंटर. बघा दुसरं झालं, तिसरं झालं, म्हणजे पहिलंच उत्तर आहे बघा त्याचं. सॉरी तिसरा आकडा चाललाय आपला. पहिलंच उत्तर आहे ए पर्याय, सर्कल इंग्लिशमध्ये आणि मराठीत परिवर्तुळ. चौथं झाले, पाचवं झाले, 6वं. रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर ओ इज 4. वर्तुळाची त्रिज्या सी केंद्र ओ केंद्र वर्तुळाची त्रिज्या 4 आहे. ओपी बघा ओ आहे,
समजा इथे आपण एक टी घेऊ, म्हणजे ही ओटी किती आहे 4. ओटीलाच काय म्हणतो आपण आर. लेंथ ऑफ ओपी 4.2 सेमी असल्यास, आता मला सांगा 4 पण आता 4 आहे, 4.2 अंतर ओपी म्हणता येते. हे अंतर इथून मोजलं तिकडे भरेल ना, तिथे जाईल ना, कारण त्रिज्येपेक्षा मोठे आहे. ओपी हे अंतर त्रिज्येपेक्षा मोठे आहे, म्हणजे लेंथ ऑफ ओपी बरोबर आहे ही मोठं आहे कोणापेक्षा, त्रिज्येपेक्षा. मग जर अंतर त्रिज्येपेक्षा मोठा असेल तर तो बिंदू कुठे असेल, बाह्य भागात, एक्सटेरियर ऑफ द सर्कल. कळलं का? एक्सटेरियर ऑफ द सर्कल इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये वर्तुळाच्या बाह्य भागात असेल. मोठा त्रिज्या असेल ग्रेटर दॅन आर, आणि समजा एक डिस्टन्स लेस दॅन आर असेल, त्रिज्येपेक्षा लहान असेल, म्हणजे असं असेल सो पॉइंट लाईज इन द इंटेरियर, तो बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असेल. आणि जर हा डिस्टन्स त्रिज्या एवढा असेल इज इक्वल टू आर, म्हणजे 4 म्हणजे तो पॉइंट कुठे असेल, ऑन द सर्कल, वर्तुळावर असेल. त्रिज्येपेक्षा जास्त अंतर असेल तर बाह्य भागात, त्रिज्येपेक्षा कमी अंतर असेल तर अंतर्भागात, आणि त्रिज्या एवढं अंतर असेल तर वर्तुळावर. आता हे त्रिज्येपेक्षा मोठं आहे, मग त्याच्यात बघा 3 नंबरचा पर्याय आहे बघा, आउटसाइड द सर्कल, मराठीमध्ये वर्तुळाच्या बाह्य भागात. लेंथ ऑफ पॅरलल कॉर्ड्स विच आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द सेंटर ऑफ सर्कल 6 and 8. बरोबर का? आधी इंग्लिश मध्ये सांगतोय. लेंथ ऑफ पॅरलल कॉर्ड्स विच आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल. बरोबर? पॅरलल कॉर्ड्स बघा, एक कार्ड काढली, कॉर्ड 2 कॉर्ड काढले, ए बी सी डी, एक 6 आहे आणि एक 8. इफ रेडियस ऑफ द सर्कल इज 5, ही जोडा, ही 5 आहे, इथून नंबर टाकतो, इथून नंबर टाकतो, ही पण किती असते 5. देन द डिस्टन्स बिटवीन दिस कॉर्ड इज, बघा आता मराठीमध्ये मोठं गणित आहे, समजावून सांगतो, तुम्हाला प्रत्यक्षात सोडवायचंय, निस्त्री कमी जागा येऊन मोकळं व्हायचं नाही. लक्ष द्या बघा बरं का. इथं काय म्हणतो, केंद्र दिलं की त्यांनी नाही दिलं, पी हा पा, दोन वर्तुळाच्या 2 जीवा एकमेकांना समांतर असणार आहे, समांतर आहेत एकमेकांना. वर्तुळाच्या 2 जीवा एकमेकांना समांतर असून त्या अनुक्रमे 6 व 8 सेंटीमीटर लांबीच्या आहेत. बरोबर? रेडियस जर वर्तुळाची 3 ते 5 सेंटीमीटर असेल तर त्या 2 जीवांमधलं अंतर काढायचं. आता बघा बरं का, इथे एम म्हणतो आणि इथे एम, पी एम नंबर ए बी आणि पी एम नंबर सी डी. मग आता वर्तुळ केला तुमच्या टाक, पी एम परपेंडिक्युलर पी एम परपेंडिक्युलर झालं. मला हे कुठे घेऊ आपण, एम इज इक्वल टू एम बी इज इक्वल टू 1/2 ए बी 1/2 into 6 म्हणजे 3 आलं बरं काय. Cn is equal to Nb is equal to 1/2 CD 1/2 8, हे 4 आलं बरं. इंग्लिश मध्ये परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, आणि मराठीत वर्तुळ केंद्रातून जे टाकलं म्हणजे वेळेला दुभागलं. इथपर्यंत झालं. आता काटकोन त्रिकोण PAM मध्ये राइट एंगल ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमेयाने बघा काटकोन इथं PA बरोबर PA चा वर्ग बरोबर PM चा वर्ग अधिक AM चा वर्ग, PA किती 5, 5 चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग अधिक AM वर्ग, 25 बरोबर 9 अधिक AM वर्ग, हा वजा होईल. AM वर्ग बरोबर 16, टेकिंग स्क्वेअर रूट 2 बा वर्गमूळ घेऊन वर्ग निघून जाईल. वर्गमुळात 16 म्हणजे हा 4 चा वर्ग आहे बरं. सेंटीमीटर म्हणा CM या अंतर किती, हो सर हे 3 इकडे आहे. AM ची किंमत 3 आहे, सॉरी हा आहे AM वर्ग 3 चा वर्ग, हा PM वर्ग, PM किती आला 4.
सेम काटकोन त्रिकोण PAN मध्ये हा काटकोन आहे, हा हायपोटेनस म्हणजे कर्ण आहे. PC वर्ग बरोबर PL वर्ग अधिक CL वर्ग सोडवा, तुम्हाला PL मिळेल 3. 9 येईल उत्तर. दोघं वर्गमूळ घेऊ, टेकिंग स्क्वेअर रूट. आणि आता MN बरोबर PM अधिक PL 4 अधिक 3 किती होईल 7. PM 4 आहे, PM म्हणजे किती उत्तर येईल 7. बरोबर आहे. आता या गणितात बघा, दोन समांतर जीवा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला म्हणजे अपोजिट साइड आहे, अपोजिट साइडला आहेत ऑफ द सेंटर. वर्तुळाच्या केंद्रबिंदूच्या विरुद्ध बाजूला दोन जीवा एकमेकांना समांतर आहे म्हणून उत्तर आलं 7. पण जर मराठीत त्यांनी सांगितलं ऑन द सेम साइड ऑफ द सेंटर, केंद्राच्या एकाच बाजूला असतील दोन समांतर, म्हणजे असं असेल बघा, हे केंद्र समजा P म्हणून त्याला आपण, ही 8 आणि 6. ओके, मोठी 8 आणि लहान समांतर बघा, इथून नंबर टाकायचा, याला M म्हणा, याला N म्हणा. आणि हे जोडलं तर काय होईल त्रिज्या, ही जोडलं तर काय होईल त्रिज्या म्हणजे रेडियस. बरोबर आहे का तुम्ही बघा. आता त्रिज्या 5 दिलेली तुम्हाला, PM PA बरोबर BC बरोबर 5, AB बरोबर किती घेतलंय 8 आणि CD किती घेतलंय 6. हे असलेच. ओके, हे असलेच 3 3 म्हणजे हा 6, हा टोटल 6 आहे म्हणजे हा 3 येईल, टोटल 8 आहे म्हणजे हा 4 येईल. काटकोन त्रिकोण PAM मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने PM मिळेल. PM किती मिळेल 3. काटकोन त्रिकोण PCN मध्ये पायथागोरसच्या प्रमेयाने तुम्हाला कोण मिळेल PN मिळेल. तो किती मिळेल PN 4. मग आता बघा बरं का, नाव उलटे दिलेत म्हणून ते किती वेगळे आले. जर आपण इथं AB म्हटलं असेल CD म्हटलं ना, सेम होईल बघा. हा, PM किती 4, PM किती 3. मग बघा बरं का, PM बरोबर PM आणि MN ही किती आहे 4, PM किती आहे 3. हा 4 वाजा होईल, मग 4 वाजा 3 म्हणजे MN किती 1. MN म्हणजे दोन जीवांचं अंतर. पण कधी तर त्या दोन जीवा जर एकाच अंगाला असतील तर केंद्रबिंदूच्या एकाच बाजूला, केंद्रबिंदूच्या एकाच बाजूला असून ते समांतर असतील आणि ह्या केंद्रबिंदूच्या विरुद्ध बाजूला आहेत, अपोजिट साइड्स ऑफ द सेंटर. आणि हे सेम साइड ऑफ द सेंटर. ओके, मग त्याचा पर्याय D आहे 7 सेंटीमीटर. आता 2 नंबरचं गणित समजून सांगतो. कन्स्ट्रक्ट इन सर्कल अँड सर्कम सर्कल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. मराठी आधी इंग्लिश मध्ये सांगतो. कन्स्ट्रक्ट समजून घ्यायला गणित आपण आधी रचना आहे ती कन्स्ट्रक्शन काय म्हणतात ते, इन सर्कल अँड सर्कम सर्कल ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल DSP विथ साइड 7.5. बघा म्हणजे एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे DSP आणि त्याचं काय करायचं तुम्हाला, ओके, म्हणजे तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे जो अँगल बायसेक्टर असेल तोच त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. अशी आकृती तशी. आणि पुढे काय म्हटलंय, मेजर द रॅडी ऑफ बोथ सर्कल्स. दोघांचे फाइंड द रेशो ऑफ रॅडियस ऑफ सर्कम सर्कल टू द रॅडियस ऑफ द इन सर्कल. म्हणजे त्याचा रेशो काढायचा, दोघांच्या रॅडियस मोजायच्या त्यांचा रेशो काढायचा. मराठीत सांगतो, 7.5 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज चौकोनाचे परिवर्तुळ व आंतरवर्तुळ काढा. 7.5 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज इक्विलॅटरल समभुज म्हणजे तिन्ही बाजू सारख्या, इक्विलॅटरल ऑल 3 साइड्स आर कॉन्ग्रुएंट
ज्याच्या तिन्ही बाजू सारखे, समूह म्हणजे सारखे, भुज म्हणजे बाजू, त्याला समभुज म्हणतात. तिन्ही बाजू सारखे आहेत. 7.5 दिलेली आहे. त्याचंच लंबदुभाजक आणि कोनदुभाजक काढावं लागते आपल्याला. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही ह्या बाजूचा लंबदुभाजक काढला परपेंडिक्युलर बायसेक्टर, तर ह्या कोनाचा तो कोनदुभाजक असेल म्हणजे अँगल बायसेक्टर असेल, असतोच. कारण त्याचे अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर सेम असतात. तर आपण आधी सुरुवात करूया. आणि तुम्हाला त्यांनी काय पुढे सांगितलं, त्याची त्रिज्या मोजा, परिकेंद्र आणि परिकेंद्र नाही, परिवर्तुळाची त्रिज्या मोजा, अंतर्वर्तुळाची त्रिज्या मोजा आणि त्यांचं गुणोत्तर काढा म्हणतात ते. त्यांचं गुणोत्तर काढा. चला आधी आपण इक्विलॅटरल ट्रायंगल काढूया. बघा, आपण समभुज त्रिकोण काढूया. 7.5 घेतो बघा मी. SP कंपास मध्ये 7.5 घेऊया. राऊंडर मध्ये ओके, याला जोडा. हा पॉइंट जो आहे याला D नाव द्या. पट्टीच्या साह्याने म्हणजे स्केलच्या साह्याने त्याला जोडा. झालं. बाय युजिंग राऊंडर म्हणजे परत पुन्हा कंपासच्या साह्याने, कोण बाबा साह्याने, आपण असं कंपासच्या साह्याने ह्या बाजूचा लंबदुभाजक काढू आपण आधी. परपेंडिक्युलर बायसेक्टर निम्म्या व्याजाचं अंतर घ्या. याला जोडा. बघा, मी याचा लंबदुभाजक काढला परपेंडिक्युलर बायसेक्टर. तो बरोबर या कोनाचा कोनदुभाजक असेल. दॅट इज द अँगल बायसेक्टर ऑफ दॅट अँगल. सेम आता दुसऱ्या बाजूचा आपण कोनदुभाजक काढूया, लंबदुभाजक काढूया. दोन दुसऱ्या बाजूचा निम्म्या व्याजाचं अंतर घेतलं बघा. एकचा बिकडं, एकचा बिकडं इथं ठेवा आणि यातून जाणारा बाण सोडा. थोडं जर चुकलं बघा, हा लंबदुभाजक झाला ह्या बाजूचा, म्हणजे ह्या साईडचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला मी. तो इथून जायला पाहिजे होता, म्हणजे माझं काहीतरी चुकलेलं आहे. समथिंग इज रॉंग. नाही इथे जोडताना चुकलो मी. बघा परत एकदा काढूया. तो ऑटोमॅटिक कोनदुभाजक होतो अँगलचा, म्हणजे कोणाचा तो अँगल बायसेक्टर होतो बरोबर. काय जोडलं माझं मलाच नाही कळलं ना. बर, आता बरोबर जाते का बघा. आता बरोबर गेलं बघा. बघा, ह्या बाजूचा लंबदुभाजक हे समोरच्या कोणाचा कोनदुभाजक आहे बघा. ह्या बाजूचा लंबदुभाजक समोरच्या बाजूचा कोनदुभाजक आहे बघा. बायसेक्टर ऑफ दॅट परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दॅट साइड इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल इन फ्रंट ऑफ दॅट साइड, अपोजिट अँगल ऑफ दॅट साइड. ओके, दोघं जरी इथे भेटले बघा. हा C पण आहे आणि हा I पण आहे. आता तुम्हाला इन सर्कल काढायचे आणि सर्कम सर्कल काढायचे. बघा, इथं ठेवायचं लोखंडी टोक, सिस्मेसिस टोक. हे बघा, वर्तुळ असं काढल्याबरोबर पट्टीवर ठेवायचं आणि लिहून ठेवायचं परिवर्तुळाची त्रिज्या. समजा
4 सेंटीमीटर आहे. अंदाजे आता अंतर्वर्तुळाची त्रिज्या याला आपण असं म्हणूया रेडियस ऑफ सर्कम सर्कल, आणि हे रेडियस ऑफ इन सर्कल. ओके, आता इथे बाजू इतकं अंतर घ्यायचं बरं का. एकदम करेक्ट आले ना सर्कल. ओके, आलं. उचलायचं पट्टीवर मांडायचं. समजा ते आलं 2.2 सेमी. त्रिज्या मोजा. त्रिज्या मोजल्यावर आपल्याला काय काढायचं आहे, त्यांनी वर्तुळा परिवर्तन त्रिज्या व अंतर्वर्तुळ त्रिज्या मोजा आणि त्यांचं काय काढा, गुणोत्तर काढा. हे मी अंदाजे सांगतोय. समजा 4.4 2.2. तुम्ही काय म्हणा बघा, परिवर्तुळाची त्रिज्या भागिले अंतर्वर्तुळाची त्रिज्या बरोबर रेडियस ऑफ सर्कम सर्कल अपॉन रेडियस ऑफ इन सर्कल. मराठीवाले इंग्लिश वाले कसं द्या, परिवर्तुळाची त्रिज्या भागिले अंतर्वर्तुळ त्रिज्या रेडियस ऑफ सर्कम सर्कल भागिले डिवाइडेड बाय रेडियस ऑफ इन सर्कल. 4.4 अपॉन 2.2. पॉईंट काढून टाका. वरचा पॉईंट घेतला मग खाली 10 खाते सरकला नंबर 10. 22 1 22. 2 उत्तर येईल त्याचं. मग उत्तर काय दिलं तुम्ही खाली, परिवर्तुळ त्रिज्या व अंतर्वर्तुळ त्रिज्या, परिवर्तुळाची त्रिज्या व अंतर्वर्तुळाची त्रिज्या यांचे गुणोत्तर 2:1 आहे. आणि इन इंग्लिश रेशो ऑफ रेडियस ऑफ सर्कम सर्कल अँड रेडियस ऑफ इन सर्कल इज 2:1. मला वाटतं गणित समजलं असेल तुम्हाला. पुढचं गणित पहा, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एनटीएस. येईल असं काय नाही. 4.2 येईल, 4.4 4.2 असेल, काहींचं 2.1 असेल, जे काय तुमचं येत असेल ते. यातला 2-3 नंबरचा एक्झाम्पल काय आहे, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एनटीएस. त्रिकोण एनटीएस असा काढा की एनटी दिलाय, टीएस दिलाय आणि अँगल एनटीएस 110 आहे. बघा 110 म्हणजे असं काढा, बरोबर आहे का. आणि इन सर्कल आणि सर्कम सर्कल काढायचे त्याची, म्हणजे तुम्हाला अंदाजे वर्तुळ काढावा लागेल आतमधून आणि बाहेर कोणाचा वर्तुळ काढावा लागेल तुम्हाला. अवघडच झालं ते. त्यासाठी मी कच्ची आकृती काढताना आधी सर्कल काढतो. ओके, आणि मग आता छोटे वर्तुळ काढा, अंदाजे काढा. कच्ची आकृती काढा कसं होईल झालं. आता ही सर्कल काढायला आपल्याला काय काढावं लागलं, असं काढावं लागलं. ओके, आणि हे सर्कल काढायला आपल्याला काय काढावं लागेल, या बाजूचं लंब दुभाजक, ह्या बाजूचं लंब दुभाजक, सेंटर हा सी, हा आय. ज्याला नाही कळत ते काय काढायचं चालेल, त्यांनी असं करायचं. फक्त नाव घ्या, काय कोणाचं नाव बघा. त्रिकोण एनटीएस असा काढा की एनटी दिलाय. कोण एनटीएस 110 आहे. एनटीएस 110. एनटी किती दिलाय 5.7 आणि टीएस किती दिलाय 7.5. ओके, चला आपण आधी आता आकृती काढूया. त्रिकोण काढू आपण आधी. पहिल्यांदा आपण त्रिकोण काढूया, म्हणजे तुम्हाला आधी काय झालं 7.5. 7.5 घेतलं बघा. टीएस आता कोण घ्यायचा 110 अंशाचा. ड्रॉ द अँगल ऑफ मेजर 110. पुढे इकडे येतो 0 10 20 30 40 60 70 80 90 100 110 इथे बघा. त्यातून एक बाण सोडा. इट इज अ मेजर ऑफ अँगल 110. 5.7 काढा घ्या.
5.7 म्हणजे याच्यापेक्षा कमी असेल ना. 5.7 घेतलं. हा पॉईंट काय करा, जोडा पट्टीच्या साह्याने. झालं का? त्रिकोण झाला बघा. आता आपल्याला अंतर्वर्तुळ आणि परिवर्तुळ, या त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ आणि परिवर्तुळ, सर्कम सर्कल आणि सर्कल काढायचं. बघा आधी परिवर्तुळ काढू, अंतर्वर्तुळ काढू, कोण दुभाजक काढू आधी, अँगल बायसेक्टर. ओके, अंतर वाढवा. तसं इथं ठेवतो. ओके, अंतर वाढवा. आता याच्यातून बांध सोडा. हे दोन्ही ऍट अ टाइम काढले. आता इथून बांध सोडत राहिला बघा. चुकलं बघा हे सोडायला. थोडं जरी चुकलं तर येत नसतं ते. थोडं चुकलंच आहे बघा. इथं थोडंसं चुकलं माझ्याकडनं जोडायला, एस बिंदू जोडायला, तर वर्तुळ कसं जाते बघा, इकडे तिकडे पळते. आता इथं हा जो बिंदू आलाय त्यांचा छेदबिंदू, त्याला आपण आय म्हणतो, इन सेंटर, म्हणजे अंतर्वर्तुळाची त्रिज्या, अंतर्मध्य म्हणतो. बघा लगे अंतर बदललं बघा. चुकलं ते थोडंसं. आलं थोडंसं बाहेर गेलं बघा. थोडंसं बाहेर गेलं, याला म्हणतात अंतर्वर्तुळ. आता आपल्याला काढायचं परिवर्तुळ. दोन बाजूचे लंब दुभाजक बाईला ठेवतो टी वर, निव्वळाचा स्थानांतर घेतो, वर एकचा खाली एकचा, इथं ठेवतो, वर एकचा, अरे ओके. ह्या बाजूचे लंब दुभाजक झाले. चुकलं थोडंसं माझं, इथं ठेवतो. ह्या बाजूपेक्षा कमी अंतर घ्यायचंय. मागे हा लंब दुभाजक काढून घेतो. हा लंब दुभाजक काढला. आता इथं ठेवतो. इथे एक साथ, इथे एक साथ, इथं ठेवतो. आता बघा थोडी खिचडी झाली बघा. हा बांधव आहे, हा लंब दुभाजक, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर, हा परपेंडिक्युलर इथं भेटतात बघा. लक्ष ठेवा कुठं भेटतात, त्याला सी नाव द्या. त्याच्यावर लोखंडी टोक ठेवा. तो वर्तुळ त्रिकोणाच्या बाहेर गेला बघा तो. म्हणजे हा विषमभुज त्रिकोण आहे, ज्याला आपण हा जो ट्रँगल आहे, हा जो आता एक इक्विलॅटरल ट्रँगल, आयसोसेलेस, हा स्कॅलन ट्रँगल आहे. स्कॅलन मध्ये परिवर्तुळाचा केंद्रबिंदू जो आहे, सेंटर ऑफ द सर्कम सेंटर, हा एक्सटेरियर ऑफ द ट्रँगल, त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो त्याचा परिकेंद्र. बघा थोडंसं चुकलेलंच आहे. आलं
बरोबर आलं बघा. थोडं सरकतं ना म्हणून थोडंसं कमी जास्त वाटतं आपल्याला. या ठिकाणी बघा तिन्ही शिवबिंदूतून वरतून जातं म्हणजे त्याला पुढे केंद्र म्हणतात. सर्कल पासिंग थ्रू 3 quarters ऑफ ट्रायंगल आणि सर्कल विच टचेस द 3 sides ऑफ ट्रायंगल इज कॉल्ड इन सेंटर. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूला ते आतून स्पर्श करतं ते अंतर्वर्तुळ असतं. या ठिकाणी आपलं पहिले 3 गणित संपलेले आहेत. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.